IPL 2024च्या मुंबई विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा एक खेळाडू ज्याचं नाव अभिषेक शर्मा त्याने तहलका मचवून दिला। अभिषेकच्या वडिलांचे क्रिकेटर होण्याचे स्वप्न होते। कोण आहे हा अभिषेक शर्मा, त्याची संपूर्ण प्रवास आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादमधले IPLच्या दरम्यान मॅच चालू होती। हैदराबादची पहिली बॅटिंग होती आणि वर्ल्ड कप फायनलमधील हीरो ट्रॅव्हिस हेड हा फलंदाजी करत होता आणि त्याने फक्त 18 गेंदमध्ये म्हणजेच 18 बॉलामध्ये 50 मारली होती। तसेच हे तर फक्त ट्रेलर होतं, कारण की आता असली पिक्चर सुरू होणार होतं ज्यामध्ये अभिषेक शर्माचा मुख्य रोल होता। अभिषेक शर्मा याने सर्वात फास्ट 50 म्हणजेच फक्त 16 बॉलमध्ये 50 मारली होती या मॅचमध्ये। तसेच अभिषेक शर्मा हे नाव आता सर्वांच्या तोंडावर चर्चेत आहे, कारण की त्याने IPLच्या सामन्यात सर्वात कमी बॉलमध्ये हैदराबादतर्फे 16 बॉलात 50 करून दाखवली। अभिषेक शर्माचे वडील हे क्रिकेटर होते आणि भारतातर्फे खेळण्याचं त्यांचं स्वप्न होतं। अभिषेक शर्माचा जन्म 4 सप्टेंबर 2000ला पंजाबच्या अमृतसर येथे झाला होता। डाव्या हाताने खेळणारा हा फलंदाज बॉलिंगही करतो आणि त्याचं घरेलू क्रिकेट जे आहे तो पंजाबतर्फे खेळतो। अभिषेकच्या वडिलांचं नाव राजकुमार शर्मा आणि ते पंजाबचे कोच देखील आहेत आणि त्याचे स्वतःचे कोच देखील आहेत। त्यांच्या वडिलांनी 1985-86 मध्ये लेफ्ट आर्म स्पिनर म्हणून पंजाबतर्फे क्रिकेट खेळले। तसेच इंटरनॅशनल क्रिकेट त्यांना खेळण्याची संभावना होती, परंतु ते खेळले नाहीत। त्यानंतर अभिषेक शर्मा हा खेळाडू त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता मैदानात उतरला आहे। त्याने IPLच्या इतिहासातील हैदराबादतर्फे केवळ 16 चेंडूमध्ये आपली 50 म्हणजेच 50 धावा पूर्ण केल्या आहेत। अभिषेक शर्मासाठी युवराज सिंग हा महत्त्वाची कोचची भूमिका सध्या बजावत आहे। अंडर 19चा देखील अभिषेक शर्मा हा कॅप्टन होता। त्याने 2018ला भारतीय वर्ल्ड कप जिंकलेल्या टीमचा तो एक कॅप्टनचा पार्ट होता। तसेच त्याने IPLसाठी डेब्यू मॅचमध्ये देखील त्याने चांगली कामगिरी केली होती। यामध्ये त्याने 19 चेंडूत 46 धावांची पार्टनरशिप आणि स्वतःसाठी 19 चेंडूत 46 धावा त्याने केल्या होत्या। युवराज सिंग सांगितल्याप्रमाणे युवराज सिंग त्याचा कोच आहे आणि त्याने युवराज सिंगला आपला गुरु देखील मानला आहे। त्यानंतर अभिषेक शर्माला हैदराबाद टीमकडून खेळण्यासाठी 5.25 कोटी म्हणजेच 5.25 लाख रुपयात हैदराबाद संघाने अभिषेक शर्माला आपल्या संघात दाखल केले होते आणि त्याचा फायदा आता त्यांना होताना दिसत आहे। तर कशी वाटली ही अभिषेक शर्माबद्दलची माहिती मित्रांनो, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच अशाच प्रकारे कुठल्या खेळाडूची आपल्याला स्टोरी पाहायला आवडेल ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा। तर भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद।